Hello guys, so we are now at Chinese Garden, MIT, and we are traveling towards Bali. तर आता माझ्यासोबत आहे माझी पिकू, आनंदी आणि अर्थातच आमचा नवरोबा आणि आम्ही तिघं जण मस्तपैकी वेकेशन प्लॅन केलं आहे बालीचं. माहिती आहे बालीला जायची सगळ्यांची खूप इच्छा असते, सगळेजण वेळ काढत असतात, प्लॅन करत असतात. आम्ही पण ॲक्च्युली 2-3 महिन्यापासून ट्राय करतोय. फायनली आज आम्हाला मुहूर्त भेटला आहे. सो आम्ही आज बॅक करून चालू आहे बाली. तर आम्ही MRTला आहोत. MRTवरून आम्ही एक मिनिटामध्ये आमची ट्रेन आहे. त्याच्यानंतर आम्ही चांगी एअरपोर्टला उतरणार आहे. तिथून आमची फ्लाईट आहे 5:30ची आणि 8:15ला आम्ही तिथे रीच. सो बाकीची धमाल मस्ती अर्थातच तुम्हाला मी सांगणार आहे. तोपर्यंत बाय. सो आम्ही आलेलो आहोत वर्ल्ड्स बेस्ट एअरपोर्टवर. तुम्ही बघू शकताय बॅकग्राऊंड, अशी सिनेरी, क्लायमेट वर्ल्ड्स टॉप एअरपोर्ट. बघा आमची मुलगी कशी मस्त मज्जा करते आहे. थोडी झोप आठवडावर म्हणजे ते फ्रेश होईल ना तेवढी लग्न करायला रेडी होईल. दुपारी 2 वाजता घरातून बाहेर पडलो आणि आता 10:15 वाजलेत. नेमकी ना ऐन टायमावर ती गाडी खराब झाली. तर बघितलं दुसरी गाडी अरेंज केली त्यांनी, तर आम्ही तिकडे जातोय. सो सध्या खूप थकलोय. आता सगळा गप्पा आपण नंतर करून काय माहिती. सो गाईज डे 1 ॲट बाली. रात्रीच आम्ही खूप कष्ट करून आणि कशा खूप अशी दिवसातून पार होऊन आमच्या हॉटेलपर्यंत पोहोचलेलो आहोत. हॉटेलचं नाव आहे गणा हॉटेल अँड रेस्टॉरंट. तर आम्ही बघू शकताय किती आमचा मेस सगळा पडला आहे. सगळी तयारी, लहान मुलं सगळ्या गोष्टी येतात. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. गाइज यू मस्ट सी दिस. बघा व्ह्यू फ्रॉम आवर बाल्कनी. कसलं भारी आहे. फुल ऑफ नेचर आणि खूप अशा नॅचरल गोष्टी आहेत. जसं आर्टिफिशियल असं काहीच वाटत नाहीये. खूप अशी छान झाडं आहेत, फुलं आहेत आणि या सगळ्या गोष्टी तर आपल्याला खूप आवडतात. हॅलो, कुठे चालली पिल्लू फिरायला? हरीश ठेव. आमचा फर्स्ट पॉइंट बघायला, गेट ऑफ हेवन बघायला. हा हॉटेल आहे. पिल्लूची झोप झाली नाही वाटतं. आमची कॅब पण आली आहे. तर आम्ही चाललोय वे टू गेट ऑफ हेवन. हा आमचं हॉटेल गणा. ते आहे हा आमचा ड्रायव्हर आहे. चलो. Have you been to Bali before? I don't know, this is the first time. आणि बघा आमची आनंदी काय करते, काय करतात. आम्ही बघायला आलो आहे गेट ऑफ हेवन आणि आता इकडनं हे शटल बस आहे. इकडनं ही बस वरती घेऊन जाते. तो आम्ही इथपर्यंत आलो पार्किंगपर्यंत. इकडून ही बस पकडली आणि ही हे बघा आमचे मेंबर आनंदी काय पित आहे मायलो.
तिकीट काउंटर आहे. इकडे आपण तिकीट घ्यायचं आणि त्या गेट ऑफ हेवनला जायचं. हे बघा दोघी जणी काय करतात ते. आणि असं कुछ क्लायमेट आहे. हॅलो आनंदी ठेवली झोपलेली ती आता. झाली का झोप? आणि इथं सगळ्या लुंग्या मिळतात. लुंग्या घालायच्या आणि वरती टेम्पलला जायचं. तिकडची कॉस्ट टॅक्सी चेक करू आपण. ते लुंगी घ्यायचे, चूज करायचे कुठली घ्यायची. बघ ही कुठली तरी. जस्ट फोटो सेशन झालंय. सो बघूया नेक्स्ट पॉइंट काय आमचा. तर आम्ही आलेलो आहोत कॉफीच्या मळ्यात. इकडे बघा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी बीन्स लावल्यात. सगळे झाडं, सगळं वनस्पती आहेत. म्हणजे तुम्हाला हे दिसते काटेरी काटेरी. त्याचं नाव आहे सलाद. Skin fruit because Next skin fruit. like snakes. Yeah. Ah, okay. This one is coca. It's cocoa. Coco. Make chocolate. Make chocolate. Ah, okay. This one is coco. Yeah, I told you. Only Tomorrow we coffee, can only visit the chocolates. chocolate shop because they have many kind of chocolate. Ha. They mix with chili. Uh-huh. They mix with peanut, coconut. Yeah, Ah, tomorrow. okay, Because tomorrow. on the way to the spot. Okay. This one is Arabic coffee. Arabica coffee. Ah. This is mango skin म्हणजे fruit. नॉर्मल चॉकलेट खातो, कॉफी पितो, ते व्हायच्या आधी असं एक फ्रूट असतं. त्याच्यावर नंतर ते वाळवतात आणि त्याच्यावर प्रोसेस करतात आणि मग आपल्याला ते मिळतं. सो ती सगळी प्रोसेस आपण आज त्याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. इकडे एक स्पेशल कॉफी पण आहे, लुवाक Yes. कॉफी. तर आम्ही स्पेशली आलेलो आहोत कॉफीसाठी. ही जी कॉफी आहे ती लुवाक नावाच्या मांजराच्या लुवाकच्या पॉटीपासून कॉफी बनते. तर ती Later पिण्याची on we'll see the animal. Luwak. लुवाक. हां ओके. बघा आनंदी फुल फ्रेश मूड मध्ये. झोप काढून आमच्या मॅडम आता फ्रेश झालेला आहे. हा आमचा ड्रायव्हर आहे. आणि क्लायमेट एकदम सुंदर आहे. अशी कॉफी आहे. आता मॅडम फुल चार झालेले आहेत, काहीतरी बोलतात. जो आपला स्पेशली कॉफी मेकर आहे तो आता आतमध्ये झोपलेला आहे. सी लुवाक कॅट. शी लुवाक कॅट. मांजरासारखा एक प्राणी आहे तो. तो थोडासा फरी फरी आहे आणि बघा ऍक्च्युली तो तोंड दिसत नाही आपल्याला कारण तो झोपलाय. लुवाक. ए लुवाक तिकडे आहे तोंड ते त्या साईडला. लुवाक, आपण get me some try. coffee beans. इकडनं मे बी दिसला तर दिसेल. रूमिट नाही दिसत आहे. झोपलाय आतमध्ये तो. डिस्टर्ब नको करायला. आपण त्यांनी प्रोसेस केलेल्या बाबा नाही तो लुवाक आहे. चला चला
तर बघूया. आणि क्लायमेट एक नंबर क्लायमेट आहे हा. इकडे मस्त व्हिजिट केलंच पाहिजे कोणी एकदा तरी. निसर्गप्रेमी लोकांसाठी अतिशय उत्तम ठिकाण असं बोलू शकतो. आणि आपण आता बघणार आहोत कॉफी प्रोसेसिंग. Processing. हां ओके, दिस वन इज कॉफी प्रोसेसिंग. हाऊ टू मेक अ कॉफी. So this one is black pepper. Okay, black pepper. Yeah, this is black pepper. Black pepper. Yes. Oh, this one is black pepper. It smells. Oh, आणि आपण जी दालचिनी बनवतो ना, दालचिनीची त्या घराच्या साधूपासून बनवलेली असते. तर लुवाक कॉफी आहे ती जी हिस्ट्री ती चालू होते ती जावा आणि सुमात्रा या आयलंडपासून. तर तिथे आपल्याला वेगळ्या प्रजातीचा प्राणी मिळतो, त्याला लुवाक म्हणजे एक मांजरासारखा प्राणी असतो, त्याला लुवाक असं म्हणतात. आणि तो स्पेशली झाडावरच राहतो आणि त्याचा आवडतं फ्रूट असतं कॉफीचे चेरी बीन्स. तो त्याला खायला आवडतो, त्याच्यामुळे तो झाडावरच जास्त आढळतो. त्याला एका स्पेशल ठिकाणी ठेवलं जातं आणि तिथून तो ते फ्रूट्स खातो आणि त्यानंतर त्याच्या पोटामध्ये एक केमिकल प्रोसेस होते आणि त्या प्रोसेस थ्रू ते कॉफी बीन्स गेल्यानंतर त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममधून त्या कॉफी बीन्स गेल्यानंतर त्या एका वेगळ्या फ्लोअरवर आपल्याला मिळतात आणि ते ड्राय करून आणि त्यांची व्यवस्थित पावडर करून फाईन पावडर करून त्याची कॉफी तयार केली जाते. आणि कॉफी अशा लुवाक प्राणी आहे तो खूप दुर्मिळ प्रजातीचा आहे आणि अगदीच कमी मिळतो, त्याच्यामुळे ही कॉफी सुद्धा खूप जास्त कॉस्टली असते. त्याच्यामुळे कॉफी पिण्यासाठी नक्की एक दिवस झालेला आहे. हा तो प्राणी आहे. तर मगाशी दाखवलेला पण हा असा दिसतो. आता आपण प्रोसेस बघूया. चला प्रोसेस बघूया. The cacao, yeah, that's the original fermented chocolate powder, chocolate bars. So this one already dry before we roasting, yeah. And this the Balinese coffee, that's the Arabica coffee. Okay. And also this coffee not roasting yet. So we need to roasting first to get the color become the dark or the glass color. And that's the coffee from the animal. That's the coffee luwak. Okay. It's the poo from the animal when it comes out look like this. ओके. And then we wash by hot water to separate the bean like this. So after we separate the bean, so we peel out the skin one by one with the by hand to get the bean inside like this. From the bean inside of this one, so we wash again, dry, and under that, so we roasting that. So here we roasting coffee is manual, no machine. Yeah. Okay. 1 kilo of coffee like that, we roasting around 45 minutes Oh. until the color to be like this. We smell it. And then the second process to make it the powder, we need to grind it now. Oh. You get the powder. You smell again. After the grounded smell is getting stronger. There's more intense of aroma. Ah. And this is the final process to the sipping here. You get a very fine powder like this. And it's still bigger. You put back, keep going to grind it again. You put Okay. everything powder like this. This will be like an instant coffee. Just put a powder in the cup and hot water. Processed coffee luwak, cacao also the same. Mhm. If you want to try the roasting coffee, you can have it next to her to do it. Okay. Okay, we'll try. You want to try? Can make this video? You make. Ah, yeah. तर स्वयंपाकामध्ये बऱ्याच गोष्टी बनवतात पण कॉफी बीन्स पहिल्यांदाच रोस्ट करते. ते पण लुवाक कॉफी. आनंदी बघते. ठीक आहे चल. थँक्यू. क्लायमेट बघा तिथलं कॉफीचा कसं मस्त आहे. बनली का कॉफी? येस, कॉफी बनवली आणि आता हटमध्ये मी बाहेर पडलो आणि इकडे बघाल ना, इकडे फक्त ग्रीनरी आहे, ग्रीनरी प्लांट खूप मस्त आपली काय म्हणू शकतो आपण मित्र सुखद गोष्टी इथं बघायला मिळतात. हो.
तर इकडे सगळे आपण कॉफी ट्राय करू शकतो. तर आपण ट्राय करणार आहे कॉफी आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. काय व्ह्यू आहे जबरदस्त. हा बघा व्ह्यू काय सुपर व्ह्यू आहे. In the seven, the number ओके seven. ओके I will do that. ओके वी विल ट्राय. ॲक्च्युली ही कॉफी पिण्याच्या आधी मला जेव्हा कळलं की कॉफी कॅटच्या खूपच मळली जाते त्यावेळेस थोडंसं मला कसं तरी वाटलं. पण मी जेव्हा ॲक्च्युली प्रोसेस बघितली त्याच्यामध्ये त्या बीन्स व्यवस्थित ड्राय करून त्या वॉश करून त्या सोलून आणि मग रोस्ट करून त्यांची फाईन पावडर केली जाते. त्याच्यामुळे इट इज सेफ टू हॅव. आणि हा व्ह्यू बघा कसला जबरदस्त व्ह्यू आहे. हा व्ह्यू सब भेटणं. आता आम्ही कॉफी ट्राय करणार आहे. त्याची कॉफी आणणार आहे आमच्यासाठी. सांगितले कॉफी आनंदीला काहीतरी सांगायचं कॉफी आणायला सांगितलं आहे. तर आपण कॉफी ट्राय करून बघणार आहे आता कशी लागते कॉफी. आणि तुम्ही फक्त व्ह्यू बघा व्ह्यू. ओ हो 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 मला म्हणतात व्ह्यू सुपर्ब. आणि इथे बसून कॉफी पिण्याचा कॉफी जो काय आनंद आहे तो अगदी वेगळाच आहे. नो 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 शी सेइंग नो. सो इथे पण मस्त आहे. फ्लेवरची कॉफी ट्राय करायला मिळणार आहे. तर बघा मागवलं. कॉफी येते. चल बस बस. ठीक आहे बस कुठे घे इकडे बस. विकेंड कुठे आहे. Can you explain which flavor is this? Where are you from, sorry? We are from India. Yeah, I give you free for the next year. And it's of the lot of people, right? Yeah, I will put some like this picture for you to remember. This one, avocado coffee. Lemon bread is the first Korean and number 2. Rice tea is the first from boards and cacao sugar. Ginger tea is the first salted and stomach flour. Rosella from the flower is good for blood circulation. Mangosteen tea is good for control cholesterol. Saffron tea is good for immune system. Hot chocolate. Blood coffee without sugar. Ginseng coffee is good for energy. Chocolate coffee. Cappuccino barley coffee mixed chocolate. And the last one vanilla. And for the luwak coffee, special coffee, you want to try? Yeah. This one is luwak. This one is 1 cup only. No. This for your dry fur. This one for This one for your dry fur. dry? Dry fur. Dry fur. Yeah. Huh? Okay. Okay, okay, dry fur. Luwak coffee, you want to try? हाँ yeah, I want to try. How many cups? 1 cup is enough. Okay, okay. Thank you. आता विवा 1 by 1 शॉट मारतात पटापट. आणि टेस्ट सांग कशी कशी आहे. तर मी पण एकदा ट्राय करतो. आणि व्ह्यू बघू शकता. व्ह्यू काय व्ह्यू आहे जबरदस्त. इथं लिहिलं आहे खाली ठेवताना. ते लिहिलं बघ तिथं बाली कॉफी. ते एवढं ठेवले. आणि रोज फ्लेवरची आहे. ब्लड सर्क्युलेशनसाठी खूप चांगलं. व्ह्यू आणि ही कॉफी म्हणजे काय बोलायचं जबरदस्त. कडक काम कडक. आता ती म्हणजे मेन कॉफी आहे. दिस इज नाईस. आय लाईक इट. आनंदीला कुठली कॉफी पाहिजे. हे आनंदीला कुठली. आता आपण काय करू. आनंदीला बीन देऊ खायला. मग आनंदी शी म्हणून आपण मग कॉफी बनवू. आनंदी खाईल. आनंदी खाशील ना.
तर आम्ही कॉफी ही ट्राय करतो मी कशी आहे. तर एवढ्या सगळ्या फ्लेवरचा मी ट्राय केला. त्याच्यामध्ये मला व्हॅनिला फ्लेवर आवडला, जिंजर टी आपण सगळेच पितो, ऑरेंज अँड देन डार्क चॉकलेट अँड दिस वन इज ऑल्सो. मी सगळ्यामध्ये रेटिंग देईल तर मी ह्याला 8 रेटिंग देईल. आता आपली इथे ही लुवक कॉफी. ज्या कॉफीसाठी आपण खाल्लं. ओके थँक्यू. सो दिस वन इज लुवक कॉफी. तो आपण प्राणी बघितला मगाशी त्याच्या पॉटीपासून बनवलेली ही कॉफी. आता वी विल ट्राय कसं लागते ते बघूया. महागडी कॉफी. हां खूप महाग आहे, खूप कॉस्टली आहे ती. आता मी ट्राय करतो कशी आहे ती पहिले, त्याच्यानंतर मग विभाला पण देतो. संपायला लागणार आहे, खूप डार्क आहे. हो आय थिंक मला आवडेल. लुवाकला जुलाब भली वाटते असं वाटतं. ट्राय करणार नाही. लुवाकला जुलाब झाले असं वाटतं मला. चांगली आहे. कर ट्राय कर पटकन. असं बोलल्यावर मी ट्राय करेन. कर पटकन ट्राय. पिंकू मी संपवणार ती 100%. ओके कारण खूप महागडी कॉफी आहे. संपवत लागेल. हाच तो लुवाक जास्त स्ट्रॉंग आहे. पण ह्या कॉफीची खासियत आहे याच्या, ही ॲक्च्युली हेल्दी पण असते आणि ही प्यायला ना तर किती आळस आला तर अजिबात राहत नाही, एकदम तरतरी येते. ज्या लोकांना मेडिकलचा वगैरे अभ्यास करायचा सगळ्या लोक ही कॉफी पिऊ शकतो. हो मगाशी जो लुवाक प्राणी झोपलेला होता आपल्याला बघायला मिळाला नाही. फायनली आनंदी तू बघ काय आनंदी. हा बघ कोण आहे? कॅट बघ. कॅट हे बघ आनंदी कॅट. ती बघ कॅट बघ. कॅट उभं राहा नाही, तो उभी राहा ना. हात लावू शकतेस. इकडे नाही. आपण तिला हात लावून बघूया. मगाशी कॉफी प्लांट्स बघितले. आपण मुंबईत तिकडे त्यांच्यापासून बनवलेले वेगवेगळे प्रोडक्ट्स जे आपण इथून बाय करू शकतो. हे ऑइल दिसतंय मला. ऑइल आणि ही सॅट्रियम म्हणून बालीची चांगली कॉफी आहे. या सगळ्या कॉफी आहेत जेवढ्या आपण ट्राय केलेत त्या. इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी, ब्लड सर्क्युलेशनसाठी, डायजेशनसाठी अशा वेगवेगळे यूज असलेल्या कॉफीज आहेत. हा काय जायफळ आहे ना? हां आपल्याला ते मसाल्याचे पदार्थ सुद्धा बघायला मिळतात आणि ते चहामध्ये यूज होतात. ही बघ काळी मिरी. तेच आपण झाड बघितलं ना आता. ब्लॅक पेपर जे आपण झाड बघितलं काळी मिरी. Spices, something. Thank you. Yes, Molly. कोकोनट क्रीम. तर आपण आलोय बालीतील तीर्थायंपूर टेम्पलच्या इथे.
बघूया आमचं ट्रेडिशन काय आहे. टेम्पलमध्ये जाऊन आपल्याला क्लायमेट तर खूप मस्त आहे, एक नंबर क्लायमेट आहे. सगळीकडे तुम्हाला नेचर दिसेल. काय एक नंबर आहे. हे असे स्टॅच्यू असतात इथे. मायथॉलॉजिकल गोष्टी खूप जास्त आहेत. म्हणजे आपण महाभारत रामायण जर ऐकलंय पाहिलंय ते लोक ॲक्च्युली जगतात आणि त्यांनी ते प्रिझर्व करून ठेवलं या स्टॅच्यूच्या रूपामध्ये. आपण जिकडे जाऊ तिकडे तुम्हाला सगळ्यांचे स्टॅच्यूज बघायला मिळतात. हा तर स्टॅच्यू आहे, इथं लिहिलं नाही आहे कोणता आहे, पण गेस करू शकते का विभा हा कोणता स्टॅच्यू असेल? गेस करू शकते? हा 5 पांडवांपैकी सर्वात मोठे युधिष्ठिर वाटतो. युधिष्ठिर त्याच्या लुक्सवरून लेट मी चेक. माहित नाहीये. मला वाटलं 5 पांडवांपैकी युधिष्ठिर आहे, पण नाही. हा ऍक्च्युली इंद्रदेवांचा स्टॅच्यू आहे. तर इंद्रदेव असे होते ते. इकडे एक असं कुंड आहे. कुंड म्हणजे ह्याचं तिथे आपण आंघोळ करू शकतो आणि प्रे करू शकतो. थँक्यू. इकडचा कल्चर असा आहे. क्राफ्टिंग बघू शकता. क्राफ्टिंग करण्यासाठी स्टॅच्यू ठेवले. अरे असुर आहे, असुर. असुर मधला मास्क आहे. या बा असुर, असुर आहे. असुर मधला मास्क आहे. पीसेस आनंदीसाठी बघ, छोटावाला आनंदीसाठी. फ्रॉक्स are there. हा बघा, हा पॅटर्न छान आहे. चल छोटा आहे पण तो तसा पण आहे, पण आज तो हा नाही होणार ना, तो तसावाला नाही आहे. आहेत नाही काही इथे. असं टेम्पल केवढा मोठा झाड आहे. तो तिकडे देव दिसतोय. कोणता देव आहे तो? काय टेम्पल आहे? इकडे असं आंघोळ करायची आणि काही असं विश मागायचं, ती कंप्लीट होते असं यांचं आहे. आम्ही आंघोळ तर करत नाही, फोटो करतो. सकाळपासून शोधल्यानंतर फायनली आता रात्री आम्हाला इंडियन क्विझिन मिळाले, इंडियन रेस्टॉरंट मिळालं आहे. फायनली रिलीफ मिळाली आहे. मस्त खूप भूक लागली आहे. मस्त आता खाणार. ही बघा खाते आमची पिल्लू आहे, खाते मस्त गेल्यावर टी व्ही लावते. तिला मी दाल खिचडी पार्सल घेतली आहे. घरी गेल्यावर निवांत पण तिथे भरवणार. आम्ही खातोय मस्तपैकी पनीर बटर मसाला, एक नंबर आहे. हेडिंग टुवर्ड्स नेक्स्ट डेस्टिनेशन बाली झू. आमच्या आनंदीला ॲनिमल्स खूप आवडतात आणि तुम्ही बघा, हे आमचं हॉटेल होतं. मस्त आहे, फुल नेचरचा टच आहे त्या हॉटेलला आणि 2 दिवस मी इथे स्टे केलं. खूप छान वाटलं. तर बघूया पुढच्या एक्सायटिंग गोष्टींसाठी. बाय बाय. म्हणजे कार आली. आता आम्ही जातो वर झू.
बाय बाय. डे 2 ॲट बागी झू. मी आणि आम्ही रेडी आहोत झूमध्ये सगळ्या ॲनिमल्सला भेटायला. स्पेशली आम्ही खूप एक्सायटेड आहे. तिला टायगरला भेटायचं कारण टायगरचा फेवरेट ॲनिमल आहे. तर आम्ही आतमध्ये जाणार आणि सगळ्या ॲनिमल्सना खाऊ पण खाणार. ये आनंदी, आर यू एक्सायटेड? एक्सायटेड? टायगर आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. आता आतमध्ये जाऊ आपण. पार्किंग. सी यू. बाय. चलो चलो आंधी चला. ॲडमिशनसाठी आहे झूच्या. आता झूमध्ये एंटर करत आहोत. बघूयात डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल्स. मस्त झू एकदम. आनंदी विल एन्जॉय. डियर, सी डियर. ये आपण नंतर पहिले वाघाला भरवायचं आहे, एकदा डिअरला भरू. त्या सोडली होती इथं. तुम्हाला माहिती आहे का आम्ही प्राण्यांना भेटणार तर आहोत, बट वी आर ऑल्सो गोइंग टू फीड देम. सो तो सुद्धा एक्सपिरियन्स आम्ही घेणार आहोत. तुला ते खूप आवडतं. बघूया. आम्ही आणतो काहीतरी घेऊन येतो. आता आम्ही डिअरचा फूड घेतला आहे. आता तो फूड त्याला आपण भरवायचा. तर बघूया आमच्या आनंदी कशी भरवते डिअरला फूड. आनंदी घे. आनंदी 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 डिअरला भरव. डिअरला फील करायचं. मस्त डिअरला दे. डिअरला दे. डिअरला दे. आनंदी काम 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 काम. हा बघा डिअर. आपण त्याला मस्त हात लावू शकतो तिला. ती घेतला. अरे खाली पडलं बघ विवा. दे ते खाली पडलं बघ गाजर. सोड. अरे चावतात थोडी ते काय पण. चल. साधी सोजवळ प्राण्यांना भेटून झालेला आहे. आता नाव वर एन्जॉयिंग द वाईल्ड. चला. अरे पोपट आहे. बर्ड्स पण आहेत. आनंदीला आवडतात. पण क्लायमेट काय मस्त आहे ना. छान आहे. बघा पोपट आहेत मस्त. आम्ही चाललो टायगरला बघायला. अशी बस आहे आणि त्या बसवरती आहोत. इकडनं त्याचं दाखवणार आम्हाला टायगर. लेट्स गो. आनंदी.
at this elephant. No, elephant. Wow. Monkey, see monkey. Monkey. मला भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या ना. वाघाला पण भूक लागली आहे. जातेस का? दोघांचं काम होईल तुमच्या. माझा पण होईल. आम्ही चाललोय लाईन बघायला. हा लकड बग्गा का आला कॅमेऱ्यामध्ये. हा बघू शकतो लकड बग्गा. आणि हा आहे, हा कोण आहे? हो, लुक लाईक अ विभा सेम आफ्टर मेकअप. हो ये टर्टल. Kedua ketiga ya beli, tiga makan. हे कोण आहे तुला? मंकी बघ, मंकी. मंकी बघ. सो फायनली ज्याला आम्ही बघायला आलो होतो, फायनली तो आता मला भेटलाय. टायगर. फिरतोय तो. येईल आता येईल. टायगर मामा. टायगर. पाणी प्यायला. पाणी प्या. हो दात जातच नाही त्याला. बहिणीला जातच नाही. थोडे कुठे तुझे टायगर उठला का दुसरा वाईट टायगर.
Uncle Joey says no stepping. मोर वगैरे असेच ठेवलेत. म्हणजे चॉकलेट फॅक्टरीमध्ये ते चॉकलेट बनवतात. फ्री टेस्टिंगसाठी ठेवले. बघा जाम खाते आणि खरं टेस्ट मस्त एकदम मस्त एक नंबर आहे. मी पण खाते आणि more chocolates there. Which chocolate? Come chocolate. A dark chocolate. हे बघा चॉकलेट ठेवले इथं बरेच वाले. टेस्ट एक नंबर आहे. इथे मला म्हणजे हा मस्त कोकोनट कोकोनट मोकळे मग कशी बनवतात ते कॉफी. फ्रूट अँड नट. आम्ही चाललो आहे नुसा पेनिडाला. आता इथनं एक फेरी निघेल. फेरी पकडून तिकडे त्या आयलंडला जायचं. ते सगळं फेरीसाठी उभे आहेत सगळेजणी. आणि आनंदी बघा काय करते. आनंदी बघा आमच्यात खेळते. आनंदी यांच्यामध्ये खेळते ती. लाईन बघा भरपूर सारी लाईन आहे. बघा इथं गेलेली आहे. सातू आहे नुसा पेनिडा आयलंडला. आता आम्ही नुसा पेनिडाला आणि एक जेट बोट आहे स्पीड बोट पकडली ती. बघू शकता इथं स्पीड फास्ट आहे. सगळी पब्लिक असते. हा आहे नुसा पेनिडाचा आयलंड. आणि हा बीच एवढा जबरदस्त आहे. एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. आणि हा आहे आमचा आम्ही स्टे करते या ह्याच्यामध्ये. एकदम बीचच्या एक्झॅक्ट समोर काय ऑसम व्ह्यू आहे. एक नंबर व्ह्यू. डे 2 इन बाली. आम्ही नुसा पेनिडाला स्टे केला होता एक दिवस. सी व्ह्यू साठी आम्ही खास एक हॉटेल घेतलं होतं.
आणि आम्हाला मस्त बीच व्ह्यू मिळालेला आहे. खूप रिलॅक्सिंग वाटत होतं. आणि बघा बाकी सगळ्या आमच्या नेक्स्ट आम्ही जाणार आहोत क्रिस्टल बीच बघायला. त्याच्यानंतर 2-3 बीचेस बघून घेणार आहोत आणि मग आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला जाणार. हे पिल्लू कुठे आहे? पिल्लू पिल्लू बघा खेळते अजून. आम्हाला पिल्लूला बाहेर निघायचंच नाहीये. चला चला रेडी व्हा. चला चला आणि खूप सुंदर आहे बघा. खूप माणसं आहेत आणि आमची पिल्लू खूप जास्त एन्जॉय करते. ते बघा एक नंबर व्ह्यू आहे. काय जबरदस्त बीच आहे आणि क्रिस्टल क्लिअर वॉटर म्हणतात त्याला. हॅपी फेसेस पिल्लू. हे दोघी पण खूप एन्जॉय करतात. आणि आज टुरिस्ट आहेत भरपूर, बट जो बीचचा व्ह्यू आहे तो पाणी ब्ल्यू एकदम वॉटर. आतमधला आपण बघू शकतो एवढा क्लिअर वॉटर आहे. तर क्रिस्टल बीचवरून आम्ही आलो खियांके बीचला. अजून 2-3 बीचेस पेंडिंग आहेत, पण आता आम्ही ह्या नेक्स्ट बीचला इथे आलो आहे. इथे पण खूप गर्दी दिसते मला. आणि आता बघा पिल्लूची एनर्जी अजून आमची आहे व्यवस्थित. तर पुढचा व्लॉग नेक्स्ट बीचवर बघू शकता व्ह्यू. खियांके बीचचा तुम्ही व्ह्यू बघा. प्युअर वॉटर आहे, क्लीन वॉटर आहे. क्लायमेट तर खूप आमचं सगळी कोणीतरी आहे इथे जे की बेबीला घेऊन आलेत. बघा स्टेप्स आहेत जराशा. स्टेप्स आहे केअरफुली जायला लागते. स्टेप्स खूप मोठ्या मोठ्या आहेत, पण आमची पिल्लू खूप एन्जॉय करते. तिला जिकडे पण घालला तिकडे ती मज्जा मस्तीच करते. अजिबात वैतागत नाही. त्याच्यामुळे आम्हाला पण खूप मजा येते. आम्हाला पण एन्जॉय करता येते. आणि आमची ट्रिप खूप हॅपीली चालली आहे. मस्त एन्जॉय करतो आम्ही आणि छान एक्सप्लोअर करायला मिळते. खूप मस्त वाटते. आनंदी थोडं एक्सपेक्टेड केलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त ऑसम बीच आहे. वाव, ओशन ब्लू इन कलर. बीच बघा बीच काय जबरदस्त क्रिस्टल. जस्ट वाव आहे, जस्ट वाव. पैसा वसूल आहे. वाव. कॅमेरामध्ये असेल पण ॲक्च्युअली तो बीच आता दिसतोय की काय एक्सपेक्टेड. एवढ्या लांब आलं त्याचं सगळं सोनं. एकदम क्रिस्टल क्लिअर ब्ल्यू वॉटर. एकदम ब्ल्यू वॉटर. मूवीमध्ये आपल्याला बघायला मिळतं तसं ॲक्च्युअल बघायला मिळतं. काही सिनरी एकदम मध्ये बघितलेलं सगळ्यात भारी बीच म्हणजे खियांके बीच. बघा डेप्थ एकदम क्रिस्टल क्लिअर क्लीन खूप ऑसम. ओशन ब्लू कलर. बघा 2 पार्टिशन. दोन कलरचं मिक्सचर आहे. जस्ट वाव. आणि खाली पण लोक आहेत. जायला इथनं रस्ता आहे पण खूप डिफिकल्ट आहे जाणं. फोन करून दाखवतो. चाललेत खाली पाणी ऑसम. चाललोय आमच्या हॉटेलला. तो डायरेक्ट कसा डोंगरावर तिथे आमचा इथला दुसरा हॉटेल नुसा बनेटाचा. एक दिवस आम्ही बीच व्ह्यू एन्जॉय केला आणि हा एक दिवस आम्ही एक हिल व्ह्यू आहे तो एक्सप्लोर करणार आहे. रोड बघा किती छोटे छोटे आहेत. एकदम छोटे छोटे आहे. हा पूर्ण जंगल आहे. जंगलातून तो हॉटेल आहे. जंगलामध्येच आहे हॉटेल तो. आता पोचू एक 5-10 मिनटामध्ये पोचू.
इथे एक मस्तपैकी रिलॅक्सेशनसाठी आम्ही चाललो आहे. बीचेस वगैरे झाले भरपूर, अजून ते मस्त जाऊन रिलॅक्स करायचं. रोड दोन्ही एकदम नॅरो रोड. व्ह्यू तर अल्टिमेट असणार आहे, कारण का पूर्ण डोंगरावरती आहे तो. बघा वाटतं मी खूप वरती आलो आहे डोंगरावरती, ज्यापेक्षा अजून वरती आहे. त्यांची घरं अशी असतात. सो आत्ता मी रीच चालू आहे हॉटेलला, जो की जंगलामध्ये आहे. तर दाखवतो तुम्हाला की त्याचा ॲम्बियन्स कसा आहे. सो इकडनं आमची स्टार्ट होते लॉबी. एकदम बघू शकता, एकदम जंगलामध्ये, एकदम प्युअर नेचर आणि एवढं पीस, एवढी शांतता आहे. हे बसले इथे रिसेप्शन. सो ही रिसेप्शन आहे आणि हे बसले तिथे. आमची अन्नी झोपली, नंदी झोपली. आमच्या बॅग्स एकदम पीस आणि नेचर. त्यांचा स्टाफ बघा कसा आहे. आमची रूम रेडी झाली, आम्ही चाललो आहे. आनंदी झोपले मस्तपैकी, झोपेतच होती. सो नेचर तर बघू शकता, नंबर नेचर. लगेज ते आणणार आहेत, त्यामुळे लगेज नाही आमच्याकडे. आनंदी तिगडी 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 तिगडी. प्रत्येक अशी छोटी छोटी त्यांनी विला म्हणजे आपण एक घेतला आहे. सो आपण जो घेतला आहे तो आहे, यस, सो आपण जो घेतला आहे तो आहे वर्स जंगल व्ह्यू. जेणेकरून आपण नेचरमध्ये राहू. ते बघू शकता, इथे असं सगळे विले आहेत. She's feeling sleepy. One year. Yeah. Coming from morning. Okay. Is it okay? You are traveling by the scooter with the baby? Yeah. बघू शकता रोड. हे पूर्ण आम्हाला मी जंगलातच आणलं आहे. जंगलात म्हणत आहे इतकं रिसॉर्ट आहे मोठा. तर त्यांचा 8.8 स्टार आहेत त्यांचे, तर त्यामुळे आम्ही बुक केला. तर बघूया कसं फील येतं आहे. आत्तापर्यंत तर ॲक्सेप्टेशन वर्सेस रिॲलिटी म्हटली तर चांगलंच आहे. जसं एक्सेप्ट केलेलं फोटोजमध्ये किंवा त्याच्यामध्ये व्हिडिओजमध्ये त्याप्रमाणेच दिसतो आहे. ओके, दिस वन इज स्विमिंग.
ओके इथं जिंजर स्ट्रीट आणि ओके आणि इथून पुढे राईट गेलो पूल आहे ते आपण पूल नंतर एक्सप्लोर करू. हा आपण आत्ता बघूया जिंजर स्ट्रीट ओके आमचा आहे. जबरदस्त थंड वाटतो इथे आणि पिल्लू पण खूप खुश आहे. आनंदी आवडलं का आनंदीला? आनंदी हसते. बघूया पण कसं आहे मध्ये. हो काइंड ऑफ टच ऑफ नेचर. Thank you. So hero आहे आमचं बघू शकता. No, thank you. I'll call you if anything. Okay, so please call at 200 to the restaurant for taking order of the food. Please call 100 to the reception. Okay. Thank you. Bye. ही रूम आहे. थोडासा त्यांनी बोलली आता ही थोडासा त्यांनी गावाकडचा टचअप दिला. वॉशरूम बघतो. वॉशरूमला पण असंच टचअप आहे ओपन ह्याच्यामध्ये. हे बघा वॉशरूम बघा. हा बघा वॉशरूम ओपनमध्ये आणि इथं शॉवर आहे. इथं झालं आहे आणि आणि बघा जो व्ह्यू ह्याला म्हणतात व्ह्यू. जंगल व्ह्यू त्यामध्ये कुकू पूर्ण आवाज येतो. स्वतः आम्ही पण खूप थकलो आहे तर आता मस्तपैकी आम्ही आराम करतो. सो बाय बाय आनंदी. हो मला आमच्या मनासारखी रूम मिळाली. एकदम अशी छान हॉट आहे आणि दिल खुश हो गया हमारा. तर आता आम्ही चाललोय मस्तपैकी स्विमिंग करायला. या आमच्यासोबत निसर्गाच्या सान्निध्यात मस्तपैकी पोहण्याचा आनंद घेतला. बाय बाय. आमचा पूल योगा आनंद इथे बसले. जाम आहे थोडंसं बटर आहे आणि फ्रूटचे स्लायसेस बघा. बनाना पपाया वॉटरमेलन केचप आहे आणि बघा आम्हाला कच्चं अंड दिलं आहे बघा. कच्चं अंड सिरियसली. सो मतलब मी फक्त हे बॉइल्ड पोटॅटोज आणि फ्रूट्स खाऊन कल्टी मारणार आहे कारण डे 4 ॲट बाली. सो आत्ता आम्ही चेकआउट करतो मिझोरी रिसॉर्टमधून. 3 दिवसाच्या खूप धावपळीनंतर तिकडे गेल्यानंतर आम्हाला थोडं रिलॅक्सेशन खूप गरज होती म्हणून आम्ही 2 दिवस इथे स्टे केलं त्या मिझोरी रिसॉर्टला. आणि खरंच खूप छान एन्जॉय केलं. ती नेचरचा टच आहे. मला सगळं गोडन दिसेल तुम्हाला इथे. मस्त अशी एक छान हट होती. प्रत्येकाला स्पेशल अशी हट इथे मिळते आणि छान एक रेस्टॉरंटच्या समोर मस्तपैकी स्विमिंग पूल सुद्धा आहे. तर छान मस्त स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग केली आणि 2 दिवस मस्त रिलॅक्स केलं.
आणि ज्याला कोणाला बालीला यायचं असेल त्यांनी नक्कीच निजारे रिसॉर्टला विजिट करायलाच पाहिजे. तुम्हाला 2 दिवस मस्त आराम करण्यासाठी इथे छान ॲम्बियन्स आहे, छान छान सगळं मस्त आहे. सो ठीक आहे. तर नेक्स्ट आम्ही चाललोय कुठं आहे ते बालीला. पुढचा ब्लॉग तिथे बघू. बाय बाय. चला चला चला, लेट्स गो टू कुडा. आपला जो ड्रायव्हर बघ, आपला ड्रायव्हर बघ. चल बाहेर चल. आला असं तो आला, तो बघ तो साईडला. चल चल चल. हाय हॅलो. चला आमचा ड्रायव्हर आलेला आहे. आता मी चाललो टुवर्ड्स कुटा. ड्रायव्हरला आनंदी खूप जास्त आवडते, पण ती अजून त्याला भाव देते. हा आमचा फर्स्ट डे पासूनचा ड्रायव्हर आहे. तो आता आम्ही कोर्टला गेलेलो तिकडे निसा बेनेठाला, तेव्हा दुसरा ड्रायव्हर होता. तर हा आमचा थांब तुम्ही थांब. हा आमचा ड्रायव्हर आहे. सो चाललंय आमच्या आनंदीला बघा काय झालं. चेक काढली ती मुंगाटी टेम्पलला चाललोय आम्ही. खूप जास्त तिला जोर आलाय, कारमध्ये मस्ती करते. गळ्याचा गुडघे प्लीज आनंदी प्लीज मुझे बॉक्स दो. अच्छा बस. आमचं तिकीट झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय गरुड स्टॅच्यू बघायला. GWK म्हणजेच गरुड विष्णू स्टॅच्यू बघायला ऑनलाईन तिकीट करायचं. हे आहे कुटामध्ये आणि आता इथनं त्यांचे ट्रान्सपोर्ट आहेत ते पकडून आम्ही जाणार होता. सो आता आम्ही आलो इकडे. इथं बघू शकता ट्रॅडिशन तुमचा ते मस्त छान छान आहे. ट्रॅडिशन सगळे काय आहे. पुढे चालले काय माहिती, पण यांचं ट्रॅडिशन वगैरे त्यांच्या ट्रॅडिशनल कॉस्ट्यूम वेअर करून आपण सुद्धा फोटोज काढू शकतो का? आपण करूया. तेच मी सांगत होते. तर आपण जाऊया बरं आतमध्ये बघूया. पहिले आपण ज्यासाठी आलो आहे हा बघा स्टॅच्यू आहे गरुड. अरे काय ह्यूज आहे, ह्यूज. हाय हॅलो. हा बघा यांचा हा नृत्य चालू झालं. आता बघूया काय आहे याच्यामध्ये. आता आम्ही इन्शुरन्स घेतले. इकडं चाललोय वरती.
हा स्टॅच्यू आहे, एक नंबर आहे हा स्टॅच्यू. चाललो आम्ही इकडे साईडला. काय जबरदस्त बांधलं आहे ना स्टॅच्यू. तो काय यूज आहे एवढा. हां स्मॉलर दॅन स्टॅच्यू थोडी, पण तो काय वाटतो स्टॅच्यू बघ ना. ॲक्च्युली ते पुरातन काळामध्ये गेल्याची फील येते. Untuk kembali ke busnya masing-masing dikarenakan waktu kunjungan sudah habis. Kembali kami informasikan berita panggilan kepada rombongan SMA Negeri 1 Mertoyudan, Magelang, untuk kembali ke busnya masing-masing dikarenakan waktu kunjungan sudah habis. Sekian informasi. फक्त मी हा शो बघितला, छान होता. म्हणजे गरुडाचा स्टोरी दाखवली. काय काय दाखवलं शो मध्ये सांग. मस्त स्टोरी. मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते की एक गरुड असतो. हा गरुड ग्रुप आहे तो ईगल बॉय म्हणू शकतो. ॲक्च्युली त्याच्या आईला एका अंड्यामध्ये सापडलेलं असतं. तर एक विच असते. विच म्हणजे राक्षस असते. मुलं साप असतात आणि ती काय करते, तिला ना तीर्थ अमृत हवं असतं. म्हणून ती गरुडाच्या आईला काहीच करते आणि त्याला सांगते तू जर मला ते अमृत आणून दिलंस तर मी तुझ्या आईला रिलीज करेन. मग नंतर तो जातो, सगळे दिवस पार करून शेवटी अमृत आणायला जातो. तिकडे त्याला मिळतो विष्णुदेव. विष्णुदेव त्याला सांगतो की तू अमृत घेऊन जाऊ शकत नाही. तो म्हणतो ठीक आहे अमृत तर नाही घेऊन जाऊ शकत, पण अमृताची खाली बॉटल ते घेऊन जाऊ शकतो. मग तो बॉटल घेऊन जातो आणि त्या राक्षसणीला देतो आणि तिला फसवतो आणि आईला सोडवतो. आणि नंतर मग देव म्हणतो मी तुझं काम नेहमी बघत आलेलो आहे. Joget Bumbung is an folk dance originating from the tradition of Balinese farmers, celebrating harvest in fields. Accompanied by the rhythm of rhythmic bamboo, the dancers of the Joget troupe move agilely. Not infrequently, the audience also dance happily with the dancers. During its development, Joget Bumbung transformed into a dynamic and attractive social dance. Witness the joy of the Joget Bumbung dance. 乔科父母帮舞是一种起源于巴厘岛农民在田间分收的传统。पब्लिक बसले. स्टोरी कंटिन्यू करूया. कुठे होतो आपण. 跟随今天起舞，观众们经常和舞蹈者一起欢快地跳舞。在它的发展过程中，吴格乌姆邦舞演变成了一种充满活力和备受吸引的社会交舞，让我们一起听众。
रात्रीचे 10 आणि आता आम्ही चेक इन केले इकडे चॅम्पलँग हॉटेलला. तर आता चालू आहे. खूप होती बोर जर्नी. चालू आहे. आनंदी काय करते, खेळत बसते. आनंदी चला आपलं जायचं आहे. चला चला चला. ही आमची रूम. ठीक आहे झोपले. उठ गो. दाखवतो आम्हाला का वेळ होणार आहे. आहे बाथटब. सगळे बाथटबमध्ये जाणार आहे आणि लेट होणार आहे. लेट जाणार आहे. लेट निघाली तर लेट आपल्याला यायला मिळेल. तो आमचा आजचा शेवटचा दिवस आहे बालीमध्ये. सो सगळे पॉईंट कव्हर होतील आज. आणि चला उठा. उठ गो. उठा 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 लवकर उठा. तो आता मी आता निघतो. आवरतो. आवरल्यानंतर मग खाली गेल्यावरती पुन्हा एकदा बघा. बाय बाय. आणि आता चाललोय आता वट्स का टेम्पलला. तर कालचा आमचा टेम्पल अर्धवट ठेवला तर आम्हाला एवढा काय बघता नाही आला. तर आज आम्ही होऊन चाललो आहे. तर आज होल डे आम्ही फिरणार आहे. उद्या आमची फ्लाईट आहे टुवर्ड्स सिंगापूर. मॉर्निंग. हां फोन शी फॉगॉट फोन. तर फोन राहिलेला काल गाडीमध्ये. चलो हम चलते. बाय बाय. चलो आम्ही जातो आहे टेम्पलमध्ये. आता रस्ता बघू शकता. एंट्री. क्लायमेट पण थोडासा ऊन आहे बट ओके ओके. ते सगळं मार्केट वगैरे आहे. सो बघा ही रेडी झाली. सगळं मार्केट आहे. त्यांना तिकीट दाखवायला लागेल. ती तिकीट दाखव. सो अंदर टाकले तर कांगारू बॅगमध्ये. आणि आता कॅमेरा ॲडजस्ट करत बघा टेम्पलचा व्ह्यू इथून स्टार्ट. ही बघा 40 वर्षाची बाई जी मेकअप करून आज मेकअप करून 39 वर्षाची वाटते. आणि हे आमचे आनंदी. हे बघा असे पोच देतात. हे इंडियन्स. तर आम्ही आता आलो आहे ताना लॉट टेम्पलच्या इथे. आणि इथे एकदम मस्त बीच आहे. स्वच्छ बीच. आणि हे बघू शकता एकदम भारीवाले फोटो आलेत. आम्ही पण आमचा एक फोटो क्लिक केला आहे. तुम्हाला दाखवतो त्या बीचच्या बॅगेत आहे. सगळे टुरिस्ट स्पॉट्स आहे. जास्त असं बघण्यासारखं आहे. खरंच खूप छान फोटो येतात ते. तर वर्थ टू विजिटिंग ताना लॉट टेम्पल. खूप सुंदर म्हणजे अति सुंदर आहे. मस्त मस्त फोटो येतात ते. आणि बघण्यासारखं पण खूप भारी आहे. आमचे 2 जण फोटो काढून ती बघा रडती ती.
कारण का तिला खाली पाण्यात जायचंय. हे बघा रडते बघा. रडते का? सोड 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 खेळायची सोड सोड. हे बघा खेळायची. मध्ये टेम्पल आहे असं ह्या समुद्राच्या किनाऱ्यामध्ये. आता आम्ही जातो इकडे. पाण्यात जावं लागतं. अवकाश आम्ही आता लाटा येतात मस्त. असा टेम्पल आहे होली स्प्रिंग वॉटर. काय आहे बेजीपुरम लोक होली स्प्रिंग वॉटर. हा असा टेम्पल आहे. ती या साईडून जाऊचं बोलते आपण. फर्स्ट होली वॉटर होली स्प्रिंग वॉटर हे पहिले. हातपाय ह्याच्यानी पहिले हातपाय धुवायचे. तेव्हा तिथे आहे. तेव्हा तिथे आहे पण नळ आहे बघ. तेव्हा तिथे नळ आहे. इथे पहिले काहीतरी पियायचं वाटतंय. होली स्प्रिंग वॉटर आहे. हा व्ह्यू बघा तुम्ही काय जबरदस्त व्ह्यू आहे. एकदम उपकचे उपकवाला शेल्या पाठवला आहे. आय थिंक काहीतरी पियायला वगैरे. ते असं करतात. मग लावतात काहीतरी तिकडनं. मग जायचं हे इकडं. हां किती किती रुपये? चलो आता आमचं हे सगळं करून झालं. शपथविधी घेतली आम्ही. शपथविधी घेऊन झालेली आहे. आता चालतोय वरती जाणार टेम्पल बघायला. सो हा आहे व्ह्यू एक नंबरमध्ये. सगळं इथं आता पण पाणी एवढंच आहे का? दॅट्स इट. होली स्प्रिंग वॉटर आय थिंक वरती बंद आहे. नाही इकडनं आतमध्ये जाते. उपाय वाटतं फुलजा सिम सिम काय ते बोलायला गेली बा. यांचं बघितलं आहे पिक्चरमध्ये. यांचा पिक्चरमध्ये बघितलं आहे काय ते बोलायला लागतो. फुलजा सिम सिम अक्कड बक्कड बंबड बो. आय थिंक होली वॉटरचा आमच्यावरती काय झाला नाही उपयोग. काय बंद केलं आहे गेस.
तर आता आमचं जेवण आलेलं आहे वगैरे आहे. बटर पनीर वगैरे व्हेजच खातोय आणि हा स्पेशल दुपारचा राईस आलाय. आणि बघा आता आमचे खाणारे बोललो राईस भाऊ खाते का बस अभि ते हे बघ मोठे ठीक आहे ठीक आहे. आनंदी असं आम्ही आलो आहे तो शो बघायला जो रामायणचा असतो त्याला म्हणतात केचक म्हणतात केचक डान्स म्हणतात. तर इकडे होतो तो बीचच्या तिच्यावरती त्याला म्हणतात फायर डान्स. तर आम्ही फायनली केचक डान्स बघायला पोचलेलो आहोत. तुम्ही जस्ट व्ह्यू एन्जॉय करा. इथले सगळे बीचेस खूप ऑसम आहेत यार. जेवढे बीचेस बघितले ना मला खूप आवडले. आणि इथे खूप मस्त आहे. फुल ऑफ बीचेस, स्टॅच्यू, नेचर खूप मस्त आहे. सो रिलॅक्स करायचं असेल ना तर तुम्ही बालीलाच यायला हवं. आणि आमचं वेकेशन खरंच खूप वर ठरलं. आज लास्ट डे आहे बालीमध्ये. पण ठीक आहे, लास्ट डे थोडा अजून जास्त एन्जॉय करून जाऊ. सी द व्ह्यू. वाव, जस्ट वाव. Reached it. Yeah. Hey. Oh. The beach. Okay. पाणी बघ एकदम ब्ल्यू वॉटर. सुपर वॉटर. बीच वर आता जायला नको. ही बिल्लू परत सगळे कपडे खराब करेल. इकडनं आपण व्ह्यू एन्जॉय करू बीचेस. इट्स नाईस यार. काम अँड पीसफुल. बघा काय व्ह्यू आहे. जबरदस्त व्ह्यू. हे असं सांगू शकत नाही. शब्दात वर्णन नाही. बंद होऊन जाते. एकदम शांत पीस. आणि समुद्राचा कलर हाच कुठल्याही बीचवरती जर समुद्राच्या लाटा आहेत, त्या कलर आहेत. ऑसम म्हणजे सुपर ऑसम. पेसाळलेला समुद्र बघायला ब्युटिफुल व्ह्यू. हा हा हा. काय पाहिजे अजून? काय बाकीचे अजून? डोंगराच्या रांगात रांगा. आणि काय व्ह्यू आहे.
आता सनसेट झालं आहे. आता मला जायचं आहे तर तिकडे शो असणार आहे. वरती इकडे आणि हा व्ह्यू बघा. व्ह्यू काय व्ह्यू म्हणजे जबरदस्त सनसेट. असं ते वहीवर वगैरे सगळ्या गोष्टी असतात तसंच आहे. इथं काही फोन येते सनसेटसाठी तर ऑसम म्हणजे सुपर ऑसम तिथे येते. बट यार लास्ट डे इन बाली. सगळीकडे जाऊन सगळं फिरून आलेलं आहोत आणि आता लास्ट राहिली होती ती आमची शॉपिंग. सो एक कृष्ण मार्केट बघू शकता. कृष्णाची स्टॅच्यू आहे. कृष्ण मार्केट म्हणून इथे आम्ही सगळ्या घरच्यांसाठी मस्तपैकी शॉपिंग केली आहे. आता जातोय आमच्या हॉटेलला. आणि हे आमच्या आधी रडते बघा. का माहिती का रडते? आनंदी चला रे. तर शॉपिंग झाली. आता आम्ही जातोय सगळ्यांसाठी टी शर्ट बिशर्ट घेतले सगळ्या आणि अर्जुन सगळ्यांसाठी. तर आता चाललो टुवर्ड्स हॉटेल. हा बघा मस्त स्टॅच्यू आहे. चलो बाय बाय. बघू शकता हा स्टॅच्यू खूप ह्यूज आहे. एक रथ दिसतो. रथामध्ये मला वाटतं हा अर्जुन आहे आणि सारथी याचा कृष्ण बसला आहे कोपऱ्यात आणि मला वाटतं दुर्योधनाचा वध करतोय हा. येस. इथे खूप मोठमोठे स्टॅच्यू आपल्याला बघायला मिळतात. कृष्ण. फायनली आम्ही सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत. बायगा लास्ट टाइम जेव्हा सिंगापूरवरून बालीला होता तुम्हाला एक गोष्ट एअरपोर्टवर दाखवली आहे ती म्हणजे 7 डेची ट्रिप एकदम ऑसम झाली आणि त्याच्यानंतर एअरपोर्टला उतरल्यानंतर आम्हाला सगळ्यात भारी बघायला मिळालं हे दृश्य. बघा थोडा वॉटरफॉल एकदम मस्त. ये याच्यामधनं अशी ट्रेन जाते. सिंगापूर एअरपोर्ट वर्ल्डमधला सगळ्यात टॉपचा एअरपोर्ट आहे हा. बघू शकता काय आहे.